दरम्यान केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तसंच मोदी शहांच्या चांगुलपणाचा मुखवटा दूर झालाय अशी टीकाही राऊतांनी केली आहे। पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत, तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल। कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे, देशाला काहीच उपयोग नाही आहे, किंवा अजित पवारांना उपयोग नसेल। प्रफुल्ल पटेलला मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे, आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत। पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे। झालं ना, तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही। त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं? हां, याचे फोडा त्याचे फोडा, कार्यकर्ते फोडा, पदाधिकारी फोडा, आमदार फोडा, खासदार फोडा। या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळ्याकुट्ट्याशाहीत? तेच चाललंय सध्या। यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान याचा काय संबंध येतोय का? अजिबात नाही। आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया, ह्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतो आहे? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का?